उमेदवार मिळतील का असा कुत्सितपणे प्रश्न विचारला जात होता। अरे महानगरपालिकेची निवडणूक असली तर वॉर्ड सोडून कुणी शेजारच्या वॉर्डात जात नाही। तुम्ही इंद्रायणीच्या इकडच्या घाटाची तिकडच्या घाटाची मध्ये बसलेल्या त्यांना आत्ताच टाटा बाय बाय करा। कावळे कुठं कुठं बसले हे बघणारा पण दसपीठाच्या घाटावर एक माणूस असतो आणि त्यामुळं पाणी कुठून कुठं वाहिलं, पाणी कुठं कुठं मुरलं, कोणी नेमकं कसं काय काय केलं, भोसरी विधानसभेचा आमदार हा महाविकास आघाडीचाच असणार। आपण फक्त एक विसरतोय, वस्ताद एक डाव हातचा राखून ठेवतोय। केंद्रातल्या सरकारला प्रखर विरोधी पक्षाचा सामना करावा लागणार। विधानसभेमध्ये महाविकास आघाडी 158 जागांवर आत्ताच आघाडीवर आहे। अजून भारतीय जनता पक्षाच्या हातात असणाऱ्या महानगरपालिकेच्या विषयी प्रचंड नाराजी आहे। भोसरी विधानसभेचा आमदार हा महाविकास आघाडीचा असेल याविषयी कुणी मनात शंका बाळगू नका। कोण अंगावर येईल त्याला शिंगावर घ्यायची फक्त तयारी ठेवा। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत संसद महारत्न खासदार विजयोत्सवाचा चौकार, बारामतीचा जगात जय जयकार, माननीय सौ सुप्रियाताई सुळे चौथ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन। तसेच लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन मतदान केलेल्या सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार। शुभेच्छुक माननीय श्री अतुलप्पा धावडे, माजी उपसरपंच, कोंडवे जावडे, पुणे। परंपरा रंगांची ओळख आहे आम्हाला आपल्या निवडीची, रंग कलर्स ऑफ लाईफ। पुण्याच्या शिवने उत्तम नगर उपनगरातील दर्जेदार वस्त्रांचे सर्वोत्तम दालन, जिथे आपल्याला मिळतील साड्या, रेडीमेड्सच्या विलोभनीय व्हरायटीज, पुरुष आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र दालन। एकदा नक्की भेट देऊन खात्री करा, रंग कलर्स ऑफ लाईफ। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे जावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। नेहमीची जी सवय तसं आक्रमक भाषण खरं तर आज करणार नाही, कारण उठसूट तलवार घेऊन जो बाहेर पडतो, नेवासकर साहेब तो योद्धा असतोय, पण तलवार कधी म्यान करायची कधी बाहेर काढायची हे ज्याला कळतं तो जेता असतोय। आणि ही छत्रपतींची शिकवण असल्यामुळं खरं तर आज तुमचं आभार मानायचंय, कारण हा जो विजय होता, ही जी निवडणूक होती, मागे अमित पण बसलाय, ही जी निवडणूक होती ही खरंच सोपी नव्हती। आणि मगाशी राहुल भाऊंनी उल्लेख केला माझ्या बंधूंचा, सागरदादांचा, भोसरीच्या या सगळ्या यशामध्ये त्यांचा फार महत्वाची भूमिका होती। आणि यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो, कारण तुषार भाऊंनी त्यांच्या भाषणात सांगितलं, शिलवंताईंनी भाषणात सांगितलं, त्यांच्याकडे मुळशीची जबाबदारी होती आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पाडत असताना इकडे सुलभाताई असतील, धनंजय भाऊ असतील, आमचा इम्रान भाई असेल, या प्रत्येकाला विश्वासानं जे काही सांगितलं जात होतं की आपल्याला हे लढायचंय। आणि मला मनापासून तुमचं कौतुक यासाठी आहे की जेव्हा सगळी परिस्थिती सुखरूप असते ना, सगळं चांगलं असतं, तेव्हा लढणारे अनेक असतात, पण विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही जो लढा दिला त्याला माझा मानाचा मुद्रा आहे, कारण ही गोष्ट खरंच सोपी नव्हती। एकीकडे जेव्हा लोकसभा निवडणुकीची सुरुवात झाली तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी होती, देशात परिस्थिती वेगळी होती, वेगवेगळे नारे देश पातळीवर दिले जात होते। महाराष्ट्रात कुत्सितपणे विचारलं जात होतं, 45च्या पलीकडे जाणार वगैरे असा आकडा हा महायुतीकडून दिला जात होता। उमेदवार मिळतील का असा कुत्सितपणे प्रश्न विचारला जात होता। आणि जेव्हा तो सगळा वेळ आठवतो त्यानंतर आज जेव्हा महाविकास आघाडीनं महाराष्ट्राच्या मातीमध्ये हे दाखवून दिलं, ते महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं की वाऱ्यासरशी उडून जाणारी गंगा यमुनेकाळची भुसभुशीत माती नाही, हा सह्याद्रीचा काळा पत्थर आहे, हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे। हे महाराष्ट्राला दाखवून दिलं, त्याबद्दल त्यासाठी तुमच्या प्रत्येकाचं कौतुक। यात कष्ट कोणी जास्त घेतले, यश कोणी जास्त मिळवलं, यापेक्षा मी पलीकडे म्हणेन ज्योतिताई की
2 मतं आणणारा कार्यकर्ता सुद्धा तेवढाच महत्वाचा आणि 2000 मतं आणणारा कार्यकर्ता सुद्धा माझ्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे. आणि यानंतर जेव्हा भोसरीमध्ये अनेक वल्गना होत्या, अनेक पत्रकार भेटत होते, सुलभाताई ते सांगत होते, आणि या सगळ्या भोसरीच्या संदर्भामध्ये खरं तर 2 रेफरन्स पॉईंट होते. म्हणजे आमच्या रामभाऊ कधी समोर येत नाहीत. संसद महारत्न खासदार विजयोत्सवाचा चौकार, बारामतीचा जगात जय जयकार. माननीय सौ सुप्रियाताई सुळे चौथ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. तसेच लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन मतदान केलेल्या सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार. शुभेच्छुक माननीय श्री अतुलप्पा धावडे, माजी उपसरपंच, कोंडवे जावडे, पुणे. पण शेवटचा खुटा जेव्हा हलवून बघायचा असतो तेव्हा माझा रामभाऊंना फोन जातो, रामभाऊ नेमकं काय. आणि तो रामभाऊंचा सल्ला प्रत्येक वेळी अगदी अचूक होता. आणि जेव्हा या वल्गना केल्या जात होत्या, कोण म्हणत होतं लाखाचं लीड येईल, काही गोष्टी म्हणत होत्या की गेल्या वेळेचं 37,000चं लीड 50,000चं लीड जाईल. आणि त्यावेळी एक वेगळा संभ्रम समोर होता. धनंजय भाऊ तर अनेक वेळा सागरदादांना फोनवर हे सांगायचं आहे, ऐन वेळ आता आज येणार होते, किती उशीर. एक तर हा फोन असायचा, नाही तर बघा आता आजचं सगळं संपलं, आता चालले पालीकडे दुसऱ्या मतदारसंघामध्ये. आणि याचं महत्वाचं कारण असं होतं की होळी कांचनची सभा होती. होळी कांचनच्या सभेमध्ये मी आदरणीय साहेबांच्या, पवार साहेबांच्या बाजूला बसलो होतो. आणि पवार साहेबांच्या बाजूला बसलेलो असताना मला ती गोष्ट जाणवली की हा एवढा झंझावात आदरणीय पवार साहेब उभा करतायत, तर जेव्हा आपण कुटुंबातला सदस्य म्हणतो, कुटुंबातली ज्येष्ठ व्यक्ती जेव्हा झंझावातासारखी धावत असते, तेव्हा कुटुंबातल्या तरुणांचं कर्तव्य असतं की आपण खारीचा का होईना वाटा उचलला पाहिजे. मला आठवतं नाही, मी कोल्हापूरच्या सभेत गेलो होतो. कोल्हापूरच्या सभेमध्ये केंद्रीय मंत्री मला भेटले हॉटेलवर. आणि त्या भेटल्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुझं मतदान कसं झालं. तेव्हा मी सांगितलं की माझं मतदान अजून 13 तारखेला आहे, आज 4 तारीख आहे. त्या मंत्री महोदयाने मला विचारलं ही कितवी सभा आहे. म्हटलं आता 6 लोकसभा मतदारसंघ झालेत माझा सोडून, आणखी 2 बाकी आहेत. त्यांनी कोपरापासून मला हात जोडले, मला सांगितलं अरे महानगरपालिकेची निवडणूक असली तर वॉर्ड सोडून कुणी शेजारच्या वॉर्डात जात नाही. तू लोकसभेची निवडणूक लढवतोय आणि तू 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार करण्याची धाडस कसं काय करतोय. त्याचं उत्तर आहे तुम्ही सगळ्यातला प्रत्येक जण. कारण जेव्हा बाहेरच्या मतदारसंघात जात होतो, जेव्हा सुलभाताईंना सांगत होतो ताई आज साताराला सभा घ्यायला जायचंय, कधीही पाठीमागून ही जी सगळी मंडळी बसलेली आहेत या कोणत्याही मंडळीकडून कधीही पाय मागे खेचण्याचं हे झालं नाही. कारण गंमत कशी असती, उंच उडी मारायची असती ना का आधी सांगतो ए चपून उडी मारवर का पाय मोडल, हे म्हटलं का पाय मुरगळला म्हणून समजा. जेव्हा मागं खेचणारा कोणीच नसतो, जेव्हा मागं उभा असणारा प्रत्येक जण म्हणतो तू होय पुढं, आम्ही पाठीमागं सांभाळतो. आणि ज्याचा बालेकिल्ला मजबूत असतो त्याला मुलुकगिरीवर जाता येतं. तो बालेकिल्ला तुम्ही सगळ्यांनी सांभाळलात, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं प्रत्येकाचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून आभार मानतो. आणि विशेषतः धनंजय भाऊ, मला महाविकास आघाडी म्हणून या सगळ्या युवा टीमचं मनापासून कौतुक करायचं. म्हणजे इम्रान असेल, आमचा कुणाल असेल, सचिन असेल, या सगळ्या मंडळींनी ज्या जोमानं त्यांच्यामध्ये जे स्पिरिट होतं ना, म्हणजे अनेकदा असं व्हायचं की काय हा प्रश्न आला की मला तुमचे चेहरे आठवायचे. आणि जेव्हा तुमचे सगळ्यांचे चेहरे आठवायचे तेव्हा तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होतं नाही दादा लढायचंय, काय घाबरायचं नाही, जे होईल ते होईल. परंपरा रंगांची ओळख आहे आम्हाला आपल्या निवडीची. रंग कलर्स ऑफ लाईफ. पुण्याच्या शिवने उत्तम नगर उपनगरातील दर्जेदार वस्त्रांचे सर्वोत्तम दालन, जिथे आपल्याला मिळतील साड्या, रेडीमेड्सच्या विलोभनीय व्हरायटीज, पुरुष आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र दालन. एकदा नक्की भेट देऊन खात्री करा. रंग कलर्स ऑफ लाईफ. आणि दुसरा फार महत्वाचा, भोसरीतल्या तमाम माता भगिनींचं मी विशेष आभार मानेन. कारण जर पहिला कॉन्फिडन्स कोणी दिला होता, म्हणजे ताई तुम्ही मला काय म्हणत होता, काय परिस्थिती दिसते, आणि मी सांगत होतो की 5-10 प्लस मायनस, 5-10 प्लस मायनस,
याचं फार महत्त्वाचं कारण होतं की जेव्हा शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन झालं होतं तेव्हा ज्या मोठ्या संख्येनं माता भगिनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अनुभवण्यासाठी येत होत्या, ज्या पद्धतीने तरुण वर्ग येत होता, तिथं कुठंतरी मनाशी खुणगाठ बांधली जात होती. काहीतरी गणित जुळतायत, काहीतरी गणित जुळतंय आणि हे गणित जे जुळलं ते तुम्ही मतदानातून दाखवून दिलं. कारण ती फक्त वातावरण निर्मिती होती. या वातावरण निर्मितीला शेवटी मतदानात जेव्हा रूपांतर करायचं म्हणजे नेवासकर साहेबांचा तुम्ही मनापासून आभार मानेन. कारण या निवडणुकीने एक वेगळी गोष्ट शिकवली आहे की आता निवडणूक फक्त उमेदवारापुरती राहिली नाही, आता निवडणूक फक्त प्रचारापुरती राहिली नाही, आता निवडणूक मतदान प्रक्रियेतल्या पोलिंग एजंटपासून बूथ प्रमुखापासून ते मतदान मोजणीच्या प्रतिनिधींपर्यंत राहिली आहे. आणि नेवासकर साहेबांचं मी मनापासून यामध्ये आभार मानेन की ही सगळी प्रक्रिया ज्या काटेकोरपणानं त्यांनी पार पाडली त्याचं मी खरंच मनापासून कौतुक करतो. म्हणजे आमचे संतोष वाळके आज उपस्थित नाहीयेत. खरं तर अशोक मामा आहे, अशोक मामा काल भेटून गेले मला नारायणगावला. पण आपण सगळ्यांनी अत्यंत नेटाने म्हणजे ज्याचं नाव घेऊ, एखादं नाव निघून जाईल पण ज्याचं नाव घेऊ त्या प्रत्येकानं एक एक काम केले. आणि आता धनंजय भाऊ तुम्ही जे म्हणालात तो सगळ्यात कळीचा मुद्दा आहे, तो ज्याची पत्रकारांना वाट बघताय. तुम्ही इंद्रायणीच्या इकडच्या घाटाची तिकडच्या घाटाची मध्ये बसलेल्या, मला कल्पना नाही तुम्ही या संदर्भात कोणाचा उल्लेख केला, पण तुषार भाऊ असे अनेक कावळे म्हणजे धनंजय भाऊंना कदाचित एखादा दिसला असेल, अनेकांच्या मनातही असतील, त्यांना आत्ताच टाटा बाय बाय करा. कारण फार महत्वाची गोष्ट आहे. मी परवा जुन्नरला सुद्धा हा प्रश्न विचारला कारण या महाराष्ट्रासमोर या निवडणुकीमध्ये एक फार महत्वाचा प्रश्न होता की सत्तेसाठी स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत जाणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा की स्वाभिमानानं उभं राहणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा. महाराष्ट्राच्या जनतेनं स्वाभिमानासाठी उभं राहणाऱ्यांच्या बाजूने कौल दिलाय आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावनांचा विचार हा प्रत्येक निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला, प्रत्येक राज्यकर्त्याला हा करावाच लागेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्या मनापासून कौतुक यासाठी की तुम्ही कोणीही अमुक पक्षाला उमेदवारी दिली पाहिजे, तमुक पक्षाला उमेदवारी दिली पाहिजे असा कोणताही आग्रह धरला नाही. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. ताईंनी मगाशी आम आदमी पक्षाचं मनापासून कौतुक केलं, मीही तुमचं मनापासून कौतुक करतो. आणि आमचे लांडगे साहेब तर मला एकही रॅली आठवत नाही, एकही दौरा असा आठवत नाही की पहाडी माणूस त्या निधड्या छातीने मला लांडगे साहेब दिसले नाही. आणि त्यामुळे तुमच्या प्रत्येकाचं मी मनापासून आभार मानतो, काँग्रेसचंही मनापासून आभार मानतो. विशेषतः कैलास कदम साहेबांची तर भूमिका ही केवळ भोसरीपुरती मर्यादित राहिली नाही, तर त्यांचा कामगार क्षेत्रातला जो प्रचंड वकूब आहे, या वकुबानं डॉक्टर कदमांनी ही सगळीकडे म्हणजे पलीकडे चाकण असेल, खेड तालुक्यातली भूमिका असेल, रांजणगावची भूमिका असेल, यात फार महत्वाची भूमिका ही सातत्याने बजावली. आणि म्हणून धनुभाऊ तुम्ही जे म्हणालात की या पद्धतीनं असं जर कोण बसलं असेल तर तुम्ही घाटाचा उल्लेख केला. गंमत अशी असते, कावळे कुठं कुठं बसले हे बघणारा पण दसपीठाच्या खाटावर एक माणूस असतो. आणि त्यामुळं पाणी कुठून कुठं वाहिलं, पाणी कुठं कुठं मुरलं, कोणी नेमकं कसं काय काय केलं याचा इत्थंभूत रिपोर्ट मला माझ्या घरातूनच येत होता. त्यामुळे त्याविषयी अजिबात तुम्ही शंका बाळगू नका, कारण यातल्या प्रत्येक दिवसाचा रिपोर्ट हा सागरदादांनी माझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवलाय. त्यामुळे कुठल्या कावळ्याची कावकाव ऐकू आली तर कुठल्या फांदीवरचा कावळा आहे ते त्यांनी मला आधीच सांगितलेलं आहे. हा कावकाव इकडून उत्तरेकडून आली का दक्षिणेकडून आली, गमतीचा भाग सोडून द्या, पण हा एक फार महत्वाचा विषय यासाठी आहे की आपण काय म्हणतो, ज्याला चटके बसलेले असतात
ज्याला परिस्थितीची चटके बसलेले असतात तो कधी उधळपट्टी करेल का? तो कधी करत नाही. त्या पद्धतीनं शिवसेना असेल, काही प्रमाणात काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष असेल, आपल्याला चटके बसले, आपण सोसले. आणि हे सोसल्यानंतर आज जे यश आपण अभिमानानं साजरं करतो, पण तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हा अभिमान आहे, तुमच्या प्रत्येकाची छाती फुगलेली की अरे करून दाखवलंय. आणि हे करून दाखवत असताना महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महाविकास आघाडीची ही एकजूट असणं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ही एकजूट केवळ विधानसभेपुरती नाही, पुढं महानगरपालिकेपर्यंत सुद्धा आपल्याला तितक्याच निगुतीनं निभवायची आहे. कारण प्रत्येक कार्यकर्त्याच्या काही ना काही अपेक्षा असतील, काही ना काही आकांक्षा असतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या वैयक्तिक आशा आकांक्षा सोडून ज्या मायबाप जनतेनं तुमच्या प्रत्येकाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून मतदान केलंय, त्या मायबाप जनतेच्या अनेक अपेक्षा. या मायबाप जनतेला या शहरामधला स्वच्छ पारदर्शी कारभार हा अपेक्षित आहे. आणि त्यामुळे त्या ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत आणि त्यानंतरही आपल्याला ही महाविकास आघाडीची एकजूट ही टिकवायची. मगाशी तुषार भाऊ म्हणाले की मागच्या 5 वर्षांमध्ये महानगरपालिकेमध्ये जेवढं लक्ष दिलं त्यापेक्षा जास्त लक्ष, बरोबर ना तुषार भाऊ? संसद महारत्न खासदार विजयोत्सवाचा चौकार, बारामतीचा जगात जय जयकार. माननीय सौ सुप्रियाताई सुळे चौथ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. तसेच लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन मतदान केलेल्या सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार. शुभेच्छुक माननीय श्री अतुलप्पा धावडे, माजी उपसरपंच, कोंडवे धावडे, पुणे. हे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कसं असतं, काय काय दरवाजे असतात, पाहुणा येतोय दरवाजा ठोठावतोय, विश्वासानं जो दरवाजा ठोठावायचा तो आतून दरवाजा म्हणून सांगायचं नाही नाही कोण नाही घरात, नाही नाही काय नाही इकडं काय नाही आणि कोण नाही घरात सांगणारे आता स्टेजवर बसलेले नाहीयेत. आणि दुसरी फार चांगली गोष्ट मगाशी सुलभातांनी जो उल्लेख केला ते म्हणजे 2017ची जी महानगरपालिकेची निवडणूक आहे, ही महानगरपालिकेची निवडणूक मी शिवसेनेच्या बाजूनी अत्यंत बारकाईने अनुभवली आहे, अत्यंत बारकाईने पाहिली आहे. आणि त्यामुळे नक्कीच तुमच्या प्रत्येकाची ताकद मला माहिती आहे. जिथे काही थोड्याफार उणेवा असतील त्या दुरुस्त करू ना. म्हणजे चुकणारा माणूस असतो, जो चुकतो तोच माणूस असतो. म्हणजे माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याकडून माझी तीच अपेक्षा आहे. म्हणजे अजिबात हिरमुसून जाऊ नका. उद्या अनालिसिसला बसू, मायक्रो अनालिसिसला बसू. उद्या जर एखाद्याने प्रश्न विचारला की नेमकं तुमच्या प्रभागामध्ये, तुमच्या बूथमध्ये एवढं मागे का राहिलं, एवढं मायनस का राहिलं, दुरुस्ती ही कायम करता येते. देर इज ऑलवेज रूम फॉर इम्प्रूव्हमेंट आणि ती आपल्याला करायची आहे. 37,000ची मागच्या वेळची लीड 1 लाख मतदान वाढून सुद्धा जर आपण एवढी तोडत आणली तर आत्ताच खूणगाठ बांधा. भोसरी विधानसभेचा आमदार हा महाविकास आघाडीचाच असणार, ही काळ्या दगडावरची रेख. कारण भोसरीची जनता तेवढी सूज्ञ आणि भोसरीची जनता सूज्ञ असताना भोसरीच्या जनतेला हे पुरेपूर ठाऊक आहे की लोकसभेमध्ये महायुतीचं जे पानिपत झालंय त्यानंतर लोकसभेच्या मतदानाची जर आपण आकडेवारी बघितली तर महाराष्ट्रातल्या तब्बल 158 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी ही पुढे. आणि आज माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी जे अत्यंत दिलदार असं स्टेटमेंट प्रेस कॉन्फरन्स मध्ये केलं की पारिजात फुलला माझ्या दारी फुले पडती शेजारी तरी पारिजातकाला खत पाणी घालणं सोडणार नाही. हे केवळ वाक्य नाही, हे उद्धव साहेबांनी एक फार मोठा विचार बोलून दाखवलाय. हा महाविकास आघाडीला आणखी बळकटी देणारा, आणखी मजबूती देणारा हा विचार आहे. आणि जर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, राहुलजी गांधी असतील, अरविंदजी केजरीवाल असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्ता परिस्थिती पुन्हा सांगतो, फार जबाबदारीने सांगतोय, 158 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी पुढे.
म्हणजे सत्तेत कोण येणार महाराष्ट्रात? 100%. मगाशी तुम्ही भोसरीच्या विषयी म्हटलात, यामध्ये भोसरीची जनता एवढी सूद नाही, त्यामुळे सत्तेच्या बाजूने मत देत असताना जी काही 9,000ची पिछाडी आहे ती कधी भरली जाऊन त्याच्या दुप्पट तिप्पट आघाडी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल आपल्याला सुद्धा कळणार नाही. आणि मगाशी कोणीतरी भाषणात म्हणालं की थोडेफार खासदार. परंपरा रंगांची ओळख आहे आम्हाला आपल्या निवडीची. रंग कलर्स ऑफ लाईफ. पुण्याच्या शिवने उत्तम नगर उपनगरातील दर्जेदार वस्त्रांचे सर्वोत्तम दालन, जिथे आपल्याला मिळतील साड्या, रेडीमेड्सच्या विलोभनीय व्हरायटीज. पुरुष आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र दालन. एकदा नक्की भेट देऊन खात्री करा. रंग कलर्स ऑफ लाईफ. कमी पडले, नाहीतर केंद्रात सत्ता बदल झाला असता. सहमतात? आपण फक्त एक विसरतोय, वस्तात एक डाव हातचा राखून ठेवतोय. आणि त्यामुळे एवढ्यात हिरमुसलून जाऊ नका. केंद्रात सत्ता आली नाही, ती आत्ता आली नाही एवढंच म्हणा. कारण आता 23 तारखेपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल. हे लोकसभेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर गेली 10 वर्ष भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्ष नेत्याचा सामना करावा लागला नव्हता. गेली 10 वर्ष केंद्रामध्ये 2014 पासून ते 2024 पर्यंत सक्षम विरोधी पक्ष नव्हता. पण आता मात्र 244 म्हणजे 234 इंडिया आघाडीचे आणि त्यानंतर एकूण 10 अपक्ष आणि असे हे मिळून जवळपास 244 विरोधी खासदारांचा सामना हा भारतीय जनता पक्षाला करावा लागणार. आणि त्याची आज पहिलीच चुणूक इंडिया आघाडीने दाखवून दिलेली आहे की लोकसभेचे जे स्पीकर या पदाबरोबर इंडिया आघाडीने डेप्युटी स्पीकरच्या पदाची मागणी केलेली. आणि जर हे डेप्युटी स्पीकर पद दिलं नाही तर लोकसभेच्या स्पीकर पदासाठी निवडणूक होईल. आणि विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायच्या आधीच लिटमस टेस्ट ही आत्ताच्या सरकारची परवा म्हणजे 26-27 तारखेला ही जेव्हा होईल त्याची ही शक्यता आहे. आणि त्यामुळे हिरमुसून जाऊ नका. आणि जर ही सगळी परिस्थिती राजकीय परिस्थिती असेल तर विचार करा किती गोष्टी आपल्या हिताच्या आहेत. केंद्रातल्या सरकारला प्रखर विरोधी पक्षाचा सामना करावा लागणार. विधानसभेमध्ये महाविकास आघाडी 158 जागांवर आत्ताच आघाडीवर आहे. अजून प्रचाराच्या तोफा धडाडायच्यात, अजून सगळ्या पुढच्या योजना व्हायच्यात. हे होत असताना भारतीय जनता पक्षाच्या हातात असणाऱ्या महानगरपालिकेच्या विषयी पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रचंड नाराजी आहे. मगाशी तुम्ही अनेक वेगवेगळे आकडे बोलून दाखवले. या आकड्यांचा उहापोह पुढच्या काही दिवसामध्ये आपण स्वतः करायला सुरुवात करणार आहोत. आणि हे होत असताना महाविकास आघाडीची एकजूट जर आपण टिकवली तर 100% सरकार येत असताना, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येत असताना भोसरी विधानसभेचा आमदार हा महाविकास आघाडीचा असेल. याविषयी कुणी मनात शंका बाळगू नका. फक्त आपली एकजूट आणि एकमूट ही अशीच कायम ठेवा. तुमची अनेक मला खरं तर पत्रही अनेकांनी दिली, अनेकांनी समस्याही सांगितल्यात. पण आजचा सत्काराचा सोहळा असल्यामुळे मी समस्यांवर फार भाष्य करणार नाही. पण हा मात्र तुम्हाला शब्द देतो, या समस्यांचं जर सत्काराच्या सोहळ्यामध्ये समस्या येत असतील. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. तर नक्कीच यासाठीच्या जनता दरबारासाठी तुम्हाला प्रभाग निहाय वेळ देतो, एवढा तुम्हाला शब्द देतो. आणि आता ही ताकद मिळाल्यानंतर कोण अंगावर येईल त्याला शिंगावर घ्यायची फक्त तयारी ठेवा. तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे एवढाच तुम्हाला शब्द देतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुम्ही खासदार झाल्याबद्दल अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.